कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. प्रेम वय आदित्य सर प्रेम प्रीतम सर पिरमात आहेत. आणि जेव्हा माणूस पिरमात असतो ना तेव्हा तो वेगळाच असतो. एवढा बदल, एवढा ड्रास्टिक बदल? सर त्यासाठी प्रेम करावं लागतं. प्रेम ही गोष्ट ना समजावून सांगायची नसते, ती अनुभवायची असते. जिभेला गोड लागलं तर ते किती गोड लागलं हे आपल्याला सांगता येतं. अन वाऱ्याची झुळूक अंगावरनं गेली तर आपल्या मनाला किती बरं वाटलं हे सांगता येतं. तसंच असतं प्रेम. प्रेम ही गोष्ट शब्दात नाही सांगता येत, त्याचा अनुभव घ्यायचा असतो. हे बघ, तू जे बोलतेय ते मला पटतंय, पण मी म्हणतोय काहीतरी डेफिनेशन असेल ना प्रेमाची. जसं आम्ही ऑफिसमध्ये काही कळत नसेल तर एक्सप्लेन करतो, प्रेझेंटेशन्स देतो, तसंच इथे वेगळं असतं सर. प्रेम ही गोष्ट समजावून सांगायची नसते, ती समजून घ्यायची असते. अवघड दिसते सर प्रेम जितकं अवघड तितकं सोपं, जितकं उथळ तितकंच खोल, जितकं फिकट तितकंच गडद. पण हे होतं कसं? बस होत. म्हणजे कधी कधी कुणाला कळत बी नाही की त्यांना प्रेम झालंय म्हणून. ते ओळखायचं कसं? आपण नसतं ओळखायचं, प्रेम आपल्याला ओळखतं. तेच आपल्याला शोधून काढतं आणि वरडून सांगतं की तुम्ही प्रेमात आहात म्हणून. आणि तरी आपल्याला कळत नाही. तुम्हाला कळलंच काय? हेच की प्रीतम सरांमध्ये त्यांच्या प्रेमामुळे झालेले बदल कळलं. प्रेम हे असंच असतं. ज्या माणसांवर आपण प्रेम करतो त्याला सांगायची गरजच लागत नाही की आपण त्यांच्यावर प्रेम करतोय. त्याच्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवत नाही प्रेम. खरं तर ना प्रेमात कुठलीच अपेक्षा नसते, कुणाकडूनच कसलीच. प्रेम हे निस्वार्थ असतं. सर आणि आपल्याला ना कायम असंच वाटत राहतं की आपण ज्या माणसावर प्रेम करतोय त्याच्या चेहऱ्यावर कायम हसू राहावं. त्याच्या आनंदात आपण आपला आनंद शोधत असतो. त्याला रडू आलं की आपल्या बी डोळ्यात टचकन पाणी येतं. तेव्हा हसला की आपल्या बी वटांवर हसू येतं. त्याला कधी आपल्याशी बोलायचं असेल, त्याला आपल्याला भेटायचं असेल तर आपण कायम त्याच्यासाठी तयार असतो. आदित्य सर तुम्ही बी कायम खुश राहा, एवढंच माझं मन म्हणतं. म्हणजे प्रीतम सर प्रिया मॅडमच्या बाबतीत असाच विचार करत असतील म्हणून त्यांच्यात एवढे बदल झालेत असं मला म्हणायचं वाटतं. मला असं वाटतंय तू प्रेमात PhD केलीस. PhD म्हणजे तुला नाही कळणार. तुम्हाला बी नाही कळणार प्रेम काय असतं. बरं मी आवरून घेते. चला आपल्याला आवरायचं ना, गणपतीची तयारी करायची. चला मी आवरून घेते. ओके. प्रीतम सर भर दुपारी का झोपलेत?
भाईसोबत कुस्ती खेळून पोते उचलून दमले असतील. गेले काही दिवस किती कष्ट घेत आहेत ते माझ्यासाठी. अहो रिया मॅडम, काय चाललंय? कुठं आहे लक्ष तुमचं? आणि एवढी कसली गडबड आहे? भारू अगं, प्रीतम सर अजून उठलेले नाहीयेत. भारू, मला मला त्यांची खूप काळजी वाटते. चल ना आपण बघूया. हो, तुम्ही नका काळजी करू, आपण जाऊया. चला. दादासाहेब नाही, भारू. सांगतोय सावकाश. काय करते इथे? प्रीतम सर, मला लई त्रास होतोय ना. हो का? तुला कसं कळतं? मला नाही कळलं, प्रिया मॅडमना कळलं. इथे टेलिपॅथी झाली. म्हणजे टेलिपॅथी म्हणजे मनातलं ओळखणं. अहो, पण मी नाही ओळखलं तुमच्या मनातलं. प्रिया मॅडमनी ओळखलं. प्रीतम सर, त्यांना असं जाणवलं की तुम्हाला लई त्रास होतोय, तुमचं अंग दुखतंय. पण प्रीतम सर, मी तुम्हाला दादासाहेबांशी मैत्री करायला सांगितली होती, त्यांच्याशी जवळीक साधायला सांगितली होती. तुम्ही त्या आखाड्यात जाऊन त्यांच्याशी पंगा कशापायी घेतला? का केलं तुम्ही असं? का केलं म्हणजे? पारू, प्रेमात पडलेल्या माणसांना कुठल्याच प्रश्नांची उत्तर द्यायची गरज नसते. उलट त्याला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं प्रेम. मी खूप प्रेम करतो प्रिया मॅडमवर. म्हणजे मी सांगूही शकत नाही मी किती प्रेम करतो. मी एवढं प्रेम करतो त्यांच्यावर. मी विचारल्यावर पण नाही सांगणार का माझ्यावर किती प्रेम करता ते? मॅडम, काय इतके हरवलात का माझ्यात की मी विचारल्यावर पण सांगणार नाही? सांगून मला माझं प्रेम कमी नाही करायचं. मला माझ्या प्रेमाला कुठलंच माप नाही द्यायचं. तुमच्या प्रेमाला कुणाचीच नजर न लागो. नाही लागणार. खऱ्या प्रेमाला ना कोणाची नजर नाही लागत, कळलं का? पण पारू, तू पण तर माझी जादूगार आहेस ना. तू पण माझ्यावर किती प्रेम करतेस, किती केअर करतेस माझी. तुलाही माझ्या मनातलं सगळं कळतं. तर भारी आहेस रे तू. माझ्या दादाला पण ना तुझ्यासारखीच बायको मिळायला पाहिजे. त्याच्यावर प्रेम करणारी, त्याची काळजी घेणारी, नेहमी त्याच्यासोबत उभी राहणारी. अरे तुला काय वाटतं, मिळेल का ग त्याला अशी बायको? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.